मित्रांनो बघा, टायटलवरनं आणि त्या ग्लासात काय भरलं याच्यानं तुम्हाला कळलं असेल काय आहे ते. फालुदा आहे ते, फालुदा. हे बघा, हे प्रेमिक्सची पावडर आहे, हे दूध आहे, पाणी आहे, सगळं प्रमाण दिलेलं आहे त्या पाकिटावर बरं का. आता हे ते दूध ते मोठ्या पातेल्यात घेतलं, त्यात हे पिशवी ही कट केली आणि त्यात ओतली, ते बघा बदाक्कीने ओतली आहे का नाही. आता हे सगळं मिडियम फ्लेमवर हलवायचं एक 10-12 मिनटं. हे हलवून झालं की ते शिजलं, त्यातली शेवई की ते घेतलं बघा, खाली घेतो बरं का. आता एक 5 मिनटं बघा, घेतलं बघा खाली, हे शिजलं बघा. हे सगळं शिजलं. ह्यानंतर हे काय करतात बघा, मोठ्या पातेल्यातनं घेतलं छोट्या पातेल्यात. कशाला? हे फ्रीजमध्ये ठेवायसाठी हो. मग तिथनं गार झालेलं हे बाहेर काढलं मिसेसनं आमच्या आणि हे 3 वाटण्या घातल्या बघा, बरोबर प्रमाणात अगदी. एकूण 4 ग्लास तयार होते, आता तिघामुळे आम्ही 3च काढल्यात. आणि त्यात आता हे चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम घालणार आहे बघा. आईस्क्रीम घालायचं चाललं आहे बघा. बघा, हे आईस्क्रीम त्यात घालून झालं की मग काय सांगायला नको पुढं काय करायचं आहे तर आपल्याला, आहे की नाही. 3च ग्लास आहे, त्यामुळे अनेकांदा काय कोणाला मी काय बोलवत नाही बरं का.